तर आम्ही बंड केल्यामुळेच भाजप सत्तेमध्ये आल्याचं गुलाबराव पाटील यांनी वक्तव्य केलेलं आहे। आम्ही बंड केलं नसतं तर तुम्हाला सत्ता मिळाली असती का, असा थेट सवाल त्यांनी केला। राम मंदिर कुणाची खासगी प्रॉपर्टी नाही याची आठवण गुलाबराव पाटलांनी करून दिली आहे। तर जळगाव मधल्या महायुतीच्या मेळाव्यातही आज नाराजी नाट्य पाहायला मिळालं। सत्तेमध्ये आले मंगेश दादाने गिरी तुला विचारा कसे आले सत्तेत, कसे आले? आमच्या पोरांना गद्दार, आमच्या आईला गद्दार, आमच्या बायकोला गद्दार, आमच्या कॉमेंट चेक करा तुम्ही त्यावेळेच्या काय काय नाही ऐकलं आम्ही। भाजपवाल्यांना डायरेक्ट सत्तामध्ये घेतलं ना आम्ही। हे म्हणतात तुम्हाला आम्ही सत्तेत घेतलं, पण तुम्हाला आम्ही सत्तेत घेतलं। आम्ही 40 ठिकाणी पट्टी केली नसती तर काय झालं असतं? तुम्ही तयार होते राष्ट्रवादीमध्ये। राम मंदिराकरता सगळ्यांनी उत्सव करावा म्हणून दाजी बाबा सांगत होते। मामा आम्ही भी झेंडे वाटतोय, प्रत्येक घरी तिरंगी वाटतोय। रामाला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आपल्याला करायची, राम सगळ्यांचा आहे, राम आपला आहे। मी सुद्धा आम्ही तिघं जेलमध्ये होतो, तुम्ही चेक करा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।